अहंकार काय असतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रोहित पवार असा गंभीर आरोप आमदार सुनील शेळके यांनी केलाय। ते आज शासकीय विश्रामगृह बीड येथे माध्यमांशी संवाद साधत होते। रोहित पवार हे अजितदादांच्या विरोधामध्ये कसलंही वक्तव्य करतायत। विधानसभा निवडणुकीमध्ये इतरांपेक्षा रोहित पवारांना अजितदादांनी झुकतं माप देऊन निवडून आणलं आणि आता तेच निष्ठेची भाषा करतायत अशी खंत यावेळेला आमदार शेळके यांनी बोलून दाखवली। पवार वारंवार टीका करतायत आणि अजितदादा आणि पवारवर टीका। हल्लीच्या काळामध्ये आपण रोहित पवारांकडे पाहतोय, त्यांची वक्तव्य पाहतोय की आदरणीय साहेबांच्या बरोबर ज्यांनी 35-40 वर्ष खांद्याला खांदा लावून काम केलं, ज्यांनी साथ दिली, त्यांची देखील खिल्ली उडवतोय, त्यांच्यावरती टीका टिप्पणी करतायत। एक अहंकार कशा पद्धतीनं असतो हे रोहित पवार हे मूर्तिमंत उदाहरण म्हणून आज आपल्याला पाहायला मिळतंय की ज्यांना बारामतीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये जागा दिली, निवडून दिलं, पुणे जिल्ह्यात जागा मिळत नाही, उभं राहायला कुठं संधी नाही म्हणून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाऊन कर्जत जामखेडला आदरणीय दादांनी उमेदवारी दिली। उमेदवारी नुसती दिली नाही तर निवडून देखील आणलं। आणि ज्या दादांनी लंके, शेळके, बेनके यांसारख्या पहिल्या टर्ममध्ये निवडून आलेल्या आमदारांपेक्षा अधिकचं झुकतं माप हे रोहित पवारांना दिलं। ते रोहित पवार स्वतःच्या काकाचे होऊ शकले नाही, ज्यांनी आमदार केलं, ज्यांनी राजकारणामध्ये आणलं, त्यांचे होऊ शकले नाही। त्या वेगवेगळ्या वालगाण्या करतायत आणि निष्ठेची भाषा करतायत। त्यांची निष्ठा किती आहे? माझा एक साधा प्रश्न होता की 22 जून 2022ला YB सेंटरला पवार साहेबांकडं कोण घेऊन चाललं होतं? आमचा मोरख्या कोण होतं की जे सांगत होते की आपण भारतीय जनता पक्षासोबत जायला पाहिजे, आपण सत्तेत जायला पाहिजे? तेच रोहित पवार आज निष्ठेची भाषा करतायत। आपण पहिल्या टर्मचे आमदार आहात, मी पहिल्या टर्मचा आमदार आहे। थोरा मोठ्यांचा आदर केला पाहिजे, आपल्या भावना जरूर मांडल्या पाहिजे, परंतु आपण देखील किती पाण्यात आहात हे जनतेला माहीत आहे। मला असं वाटतं की अधिक खोलात न जाता आपण योग्य वेळी आपलं तोंड बंद करावं, अन्यथा आम्ही ह्या आठवड्यामध्ये तोंड उघडणार।